देवाने माझी आणखी एक हौस पुरवली. माझ्या शेवटच्या मुलानंतर 10 वर्ष घरात तान्ही मूल नव्हते. भावाच्या इथे बालगोपाळांची हौस फिटत होती, पण अगदी स्वतःचे म्हणायला देवाने आता एक लहान मूल दिले. तिचे नाव तारा ठेवले. तारावर आम्हा दोघांचे प्राणापलीकडे प्रेम. तिच्या बाळपणी आम्ही दोघांनी तिच्या खस्ता खाऊन तिला वाचवली. तारा 3 आठवड्याची होती. तिला महाबळेश्वरची थंडी सोसणार नाही व नगरचे ऊन सोसणार नाही म्हणून आम्ही वाईस जाण्याचे ठरवले. तेथे आशम्माबाईंनी आमच्यासाठी घर ठरवून ठेवले. तेथे गेल्यावरही टिळकांची व्याख्याने, उपदेश, संभाषणे व लेखन चालूच होती. त्यामुळे त्यांचा पाय नेहमी घरात ठरतच असे नाही. एक दिवस एक बाई आली. टिळक घरी नव्हते. ख्रिस्ती लोकात आता मी 1 वर्षावर दिवस काढल्याने त्या समाजातील पुष्कळ रीतिरिवाज माझ्या ध्यानात आले होते. बाई आल्याबरोबर मी तिचे स्वागत केले. शेकहँड करण्यासाठी हात पुढे केला, खुर्ची पुढे सारली. पण बाईने उलट आपला हात पुढे केला नाही की ती घरात आली नाही. तिने विचारले, साहेब कोठे आहेत? मी म्हणाले, ते बाहेर गेले आहेत. त्यांनी मला कामाला बोलावले आहे. मला फार आश्चर्य वाटले. काय विचित्र बाई आहे, घरात आली नाही, शेकहँड केला नाही. हिच्या अंगावर दागिने तरी किती, सरी, पाटल्या, पुतळ्याची माळ, नाका कानातले, नेसू लुगडे चांगले 15-20 रुपयांचे. ही बाई आमच्या घरी काम तरी काय करणार? असेल काही लिहिण्याचे काम, अशी मी मनाची समजूत करून घेतली. संध्याकाळी टिळक आल्यावर विचारू लागले, भंगीण आली होती का? मुलीचे मळीन कपडे धुवायला तिला उद्यापासून बोलावले आहे. माझ्या भ्रमाचा भोपळा फुटला. ती भंगीण का होती? मी तिला बसायला खुर्ची दिली, शेकहँडसाठी हात पुढे केला, पण ती आपली गप्पच. मोकळे लुगडे नेसले असल्यामुळे ती कोणी ख्रिस्ती बाई असावी असेच मला वाटले. बरे, हातात मोहरेची अंगठी पाहून बाई हिंदू वाटे म्हणून माझा असा घोटाळा झाला. दुसऱ्या दिवसापासून भंगीण कामाला येऊ लागली. अंगण झाडणे, मुलीचे मळीन कपडे धुवून आणणे वगैरे कामेही ती करू लागली. एक दिवस तिला विचारले, काय ग, तू इतकी स्वच्छ नीटनेटकी दिसतेस, तसे तुझे घर आहे का स्वच्छ? बाई, अशात चालता का माझ्या घरी? नाहीतर तुम्ही म्हणाल मी आधी झाडून सारवून मग तुम्हाला दाखवते. चला अशाच्या अशा. मी तिला घेऊन तिच्या घरी गेले. ती वस्ती कोणत्या लोकांची होती याची मी चौकशी केली नाही, पण तेथील घरेदारे व रस्ता अगदी स्वच्छ होता. तिच्या घराचे दरवाजे मोठे होते. आतमध्ये ताट, वाट्या, पाणी, पिण्याची भांडी अगदी चकचकीत होती. घरात केर पोतेरे केलेले, अंगणात सडा टाकलेला, दारी तुळशी वृंदावन. हे सारे पाहून मी आश्चर्याने थक्कच झाले. स्वच्छता, टापटीप ही जातीपेक्षा व्यक्तीवर आहे असे जे माझे मत होते ते आता अधिक दृढ झाले. ह्या क्षेत्राच्या ठिकाणी कोयना कृष्णेचा संगम होतो तसे माझे झाले. मी त्या भंगिणीच्या गळ्यात मिठी मारून विचारले, का ग, तुम्ही आमच्या हातचे का खात नाही? बाई, आमची जात नावे ठेवते. पण आता काय हरकत आहे का? बाई, तुम्ही खाल माझ्या हातचे? हो, काय झाले? म्हटल्याप्रमाणे त्या भंगिनीने फराळाचे करून आणले. टिळक महाबळेश्वरला डॉक्टर ह्यूमला भेटायला गेले होते. मी ते फराळाचे घेतले. घरातील नोकर चाकर कुरकुर करू लागले. मी त्यांना सांगितले, तुम्हाला नको असेल तर माझा काही आग्रह नाही, मी माझी मुले खाऊ. आणि दत्तू, हौशी व मी आम्ही तिघांनी ते फराळाचे खाल्ले. आपल्या हातचे ह्या बाईने इतक्या प्रेमाने खाल्ले म्हणून त्या भंगिणीला फार आनंद झाला. टिळक दुसऱ्या दिवशी परत आले. त्यांना हे कळले तेव्हा ते म्हणाले, तू तर माझ्याही पुढे गेलीस. मोठ्या दोघी मुली शाळेत जाऊ लागल्या. आम्हाला ह्या मुलीकडून काडीचाही त्रास झाला नाही. त्यांनी चोरी, लबाडी वगैरे कधीच काही केले नाही. घरात अगदी घरच्यासारखे त्या वागत. शाळेत जायच्या त्या सरळ शाळेत जाऊन सरळ घरी परत यायच्या. मध्ये कधी कोणाकडे गेल्या नाहीत की कसला चघळपणा त्यांनी केला नाही. घरात थुंकतील, उष्टे खरकटे इकडे तिकडे टाकतील असा जो मला धाक होता तो अगदी अनाठाई ठरला. जसे आम्हाला वागताना पाहात तशाच त्या वागत. शेण लावणे, खरकटे हात धुणे वगैरे गोष्टी न सांगता त्या शिकल्या. चटण्या, कोशिंबिरी, लोणची, पापड त्यांना करता येऊ लागली. स्वयंपाकात सुद्धा त्या हुशार झाल्या. पुढे पुढे दुष्काळाचे स्वरूप फारच उग्र भासू लागले. त्यातच मिशनला काही तूट आली का काही झाले, पण त्यांनी बोर्डिंगमधून काही मुले काढून टाकली.
गावात जिकडे तिकडे खळबळ उडाली. मुलांना कोठेच काही आधार नव्हता. ही बातमी ऐकून टिळकांना फारच वाईट वाटले. ते मजकडे आले व म्हणाले, अशी 22 मुले मिशनने एकाएकी आपल्या शाळेतून काढून टाकली आहेत. ती अण्णांना करून मरतील. आता काय करायचे? त्या दिवशी आमच्याजवळ शिल्लक ₹1.25 व घरात साठवणीत 1.25 शेर ज्वारी होती. पण आमची मोठ्यात मोठी शिल्लक म्हणजे देवावरचा विश्वास ही अगदी भरपूर होती. आम्ही दोघांनी जमिनीवर आपली मस्तके ठेवून मनोभावे परमेश्वराची प्रार्थना केली. नंतर दोघांनी एकमेकांना वचन दिले की आपले अन्न व ह्या मुलांचे अन्न यात काहीच फरक करायचा नाही. जी काय ज्वारी बाजरीची भाकरी मुलांना मिळेल तीच आपणही खायची. दत्तूला बोलावून आम्ही आमच्याजवळ घेतला. त्याला सांगितले, बाळ पहा, तुझे भाऊ आज उपाशी रानावनात फिरत आहेत. आम्ही त्यांना आपल्या घरी आणणार आहोत. ते जे खातील ते तुला खावे लागेल. खाशील ना? दत्तू म्हणाला, हो, मी त्यांच्याबरोबर जेवत जाईन, भांडणार नाही. आणि पुढे मुले आल्यावर ती जाईपर्यंत ती खात तेच दत्तूने अन्न खाल्ले व आपले वचन पाळले. मुलांना उधार कापड आणून कपडे शिवले. कोट, टोप्या, शर्ट वगैरे सर्व सरंजाम जिथल्या तिथे केला होता. इतकेच नाही तर 22 गाद्या शिवल्या. अर्थात त्यांना तितक्या सतरंजा, उषा, ब्लँकेट ही सारी मंडळी आलीच. प्रत्येकाची जेवणाची व पाणी पिण्याची भांडी वेगळी घेतली. भिक्या शास्त्री बुवांनाही हे सर्व सामान अगदी त्यांच्या शरीराच्या प्रमाणात घेतले. भिक्या सर्वांना फार आवडे, पण तो अत्यंत मठ्ठ असल्याने टिळक त्याला चांगला बडवीत. कारण ह्याला शास्त्री बुवा बनवायचा असा त्यांचा संकल्प, आणि त्याला तर रामहा रामौ हेही येईना. त्याला रोज पहाटे 4-5 उठवून टिळकांनी संथा द्यावी, पण तो कधी रामहा रामौच्या पलीकडे गेला नाही. आधी संस्कृत, मग फराळ, मग भिक्याचे सुरेल गाणे व टिळकांचा त्रागा, आणि शेवटला प्रवेश म्हणजे आम्ही सगळ्यांनी मिळून केलेली दोघांची समजूत. अशा रीतीने हा साग्र संगीत फराळाचा प्रयोग म्हणजे एक रोजची करमणूकच होऊन बसली होती सगळ्यांची. कामाला 2 बाया होत्या, पण त्यांना सारे काम आटपत नसे. मी त्यांच्या बरोबरीने काम करी. दळणाचा फार त्रास होऊ लागला. बाहेर दळण्यास द्यावे तर तितका खर्च वाढतो. तेव्हा आमच्या मुलांची मी सभा बोलावली व तिच्यापुढे हा प्रश्न ठेवला, आणखी एक बाई कामाला ठेवावी लागेल, म्हणजे तुमच्यातला एक मुलगा काढावा लागेल. दळण तर आम्हाला आटपत नाही. आपल्याला रोजचे 3 पायल्यांचे पीठ लागते. तेव्हा बाई ठेवायची नसली तर लहान मुलांनी 2 पायल्या दळावे व मोठ्या मुलांनी आम्हाला 2 पायल्या मोठ्या जात्यावर दळू लागावे. हे म्हणणे मुलांना पटले. तितकाच आमचा खर्च वाचला. कधी मुले आजारी पडली तर त्यांचे कपडे धुण्याचे काम मी करी, कारण भंगीण आणली तर तिला पैसा द्यावा लागणार. तो वाचून तेवढाच आमच्या भाजीला झाला. मुलांचा व आमचा संसार अशा रीतीने फार प्रेमाचा व सुखासमाधानाचा चालला असता मध्येच एक संकट आले. माझी जशी टिळकांच्या बाबतीत पैशासंबंधी तक्रार होती, तशी डॉक्टर ह्यूम यांची आम्हा दोघांसंबंधी व विशेषतः माझ्यासंबंधी होती. त्यांना वाटे मी व्यर्थ पैसे उडवते. त्यांचे टुमणे सुरू झाले की ही मुले सोडून द्या, तुमचा पगारच तुम्हाला तुमच्या संसाराला पुरत नाही. आम्ही म्हणावे, आम्ही सोडणार नाही. जोपर्यंत त्यांची व्यवस्था लागत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना सांभाळणार. पुढे काही दिवसांनी डॉक्टर ह्यूम साहेबांचे पत्र आले की आपण मुलांची बोर्डिंगमध्ये व्यवस्था करतो. पत्र आले तेव्हा आम्हा दोघांना फार वाईट वाटले. आनंदही झाला होता. मुले जाणार म्हणून दुःख व त्यांची चांगली व्यवस्था लागली म्हणून आनंद. तेवढ्यातल्या तेवढ्यात आनंदाची आणखी एक गोष्ट म्हणजे ज्या बोर्डिंगात ही मुले जाणार ते आमच्या घराच्या अगदी नजीक होते. त्या दिवशी मुले जाणार म्हणून त्यांच्यासाठी केशरी भात केला. मध्यरात्र उलटून जाईपर्यंत आम्ही सगळे बोलत बसलो होतो. बोलता बोलता आमच्या सगळ्यांच्याच भेटीला गंगा यमुना येत होत्या. शेवटी टिळकांनी प्रार्थना केली व आम्ही सगळे आपापल्या बिछाण्यावर जाऊन पडलो. आमचे हे एक मोठे थोरले कुटुंब दुसऱ्या दिवशी मोडायचे होते. सर्वांना एकमेकाचा लळा लागला होता. दुष्काळानंतर नगरात प्लेगने बहार उडवून दिला. टोचणी सुरू झाली. टिळक टोचणीच्या विरुद्ध होते. त्यांनी दत्तूला राहुरीस एका गृहस्थाकडे ठेवले. टिळक बाहेरगावी गेले असता मी व कामदारणीने टोचून घेतले. बेबीला ताप आला होता म्हणून तिला टोचले नाही.
टिळक परत आले तेव्हा सगुणाबाई येऊन सांगू लागली की तारा धावत सुटते व म्हणते मला देवळात न्या व चांगले कपडे घाला. पाहते तो तिला भयंकर ताप भरलेला. काही विचारावे तो ती बोलेना. टिळक सगुणाबाईवर संतापले. तूच हिला घेऊन फिरतेस, त्यामुळे हिला ताप आला. आता काही झाले तर देशील का माझी मुलगी भरून? सगुणाबाई बिचारी एक अक्षर न बोलता स्वस्थ बसली. तिला त्यांचा स्वभाव माहीत होता. आता मोठी काळजी येऊन पडली. घरात पैसे मुळीच नव्हते. ताराला प्लेग झाल्याचे इकडे तिकडे पसरले. टिळक म्हणाले, कोणी आपल्याला येथून जा म्हणायच्या आधी आपणच गेलेले बरे. आम्ही प्रार्थना केली. टिळक म्हणाले, यातही परमेश्वराची काही विशेष योजना असेल. इतक्यात दारावरून झपझप पावले टाकीत एक माणूस चाललेला दिसला. आमच्या घरी कोणी फिरकत नव्हते. ह्या गृहस्थाला मी कधी 3 रुपये उसने दिले होते. मी धावत धावत कंपाऊंडच्या भिंतीशी येऊन त्याला थांबवले. त्याला आत बोलावले नाही, कारण आत येण्याची त्याची इच्छा नव्हती हे त्याच्या वागण्यावरून दिसत होते. मी त्याच्याजवळ माझे 3 रुपये मागितले. त्याने चटकन 5ची एक नोट काढून माझ्या हवाली केली व तो निघून गेला. मला तरी दुसरे काय पाहिजे होते? त्यावेळी प्लेगला लोक फार भीत असत. मी जशी काही कुठे परगावीच हवा बदलायला निघाले होते. पाट्या वरवंट्यापासून सर्व सामानाची एक गाडी भरून सेप्रिगेशन कॅम्पवरती पाठवून दिली. इतके करता करता 4चा सुमार झाला. सगुणाबाईला टांगा आणण्यास पाठवले, पण टांगा काही मिळेना. इतक्यात सामानाची गाडी परत आली. इतके सामान तेथे ठेवू देत नाहीत. बेताचे काढून घेतले व बाकीचे परत पाठवले, असे माणूस सांगू लागला. पुन्हा सामान उतरवून ठेवावे लागले. अंधार पडला. टिळक कॅम्पवर जाऊन कंदील लावून काही लिहित बसले. आम्ही गाड्याची वाट पाहत होतो. मी सगुणाबाईला म्हटले, सगुणाबाई, गडी पळून गेला आहे. तुला जर भीती वाटत असेल तर तू आपली जा. ती म्हणाली, बाई, मरण काही कोणाला चुकत नाही, पण दुष्काळात तुम्ही जो मला आणि माझ्या मुलीला आसरा दिला तो माझ्या स्मरणातून जाणार नाही. मी कशी बरं बेमान होईल? एका अडाणी बाईचे केवढे हे मोठे मन. आम्ही सांभाळलेल्या मुलाच्या कानावर जेव्हा आमची अडचण गेली तेव्हा ती म्हणाली, दुष्काळात ज्यांनी आपल्या तोंडचा घास काढून आपल्याला दिला त्यांच्यावर प्रसंग आहे. आपण त्यांच्या सहाय्याला धावून गेले पाहिजे. असे ठरवून बोर्डिंग मास्तरकडे परवानगी मागावयास गेले. मास्तर म्हणाले, तुमचे करणे अगदी बरोबर आहे. याबद्दल काही वाद नाही, पण अशा परिस्थितीत मला परवानगी देता येत नाही. तुम्ही उद्या साहेबांना विचारा. मुले म्हणाली, त्यांना आज गरज आहे आणि उद्या साहेबांना विचारून काय करायचे? मास्तरांनी सांगितले, तुम्हाला वाटेल ते करा, मी मात्र परवानगी देत नाही. उलट मुलांनी म्हटले, आम्हाला जर बोर्डिंगात परत घेतले नाही तरी चालेल, आम्ही जाणार. असे सांगून मुले आमच्या साह्याला निघून आली. का रे बाबांनो, का आला? तुम्हाला साह्य करायला. आणि जर तुम्हाला उद्या काढून दिले तर? देव आमच्या बरोबर आहे. बरं तर आता काही टांगा गाडी पहा. एकाने बैलगाडी आणली. त्याची बोली होती की प्लेगचा रोगी गाडीत घ्यायचा नाही. थोडी थंड हवा लागताच बेबी बोलू लागली. गाडीवाल्याचा समज झाला की रोगी पुढे गेला. ती सर्व मुलांशी त्यांची नावे घेऊन बोलू लागली. मला वाटले आपण उगाच हिला घेऊन चाललो. ही तर चांगली धडधड बोलते आहे. ती काही बोलायची, मुले उत्तर करायची. अशा रीतीने मजेत आम्ही चाललो होतो. अंधार गुडूप पडला होता. जवळ कंदील नव्हता. गाडीची खडखड, मुलीची बडबड व माझ्या उरातील धडधड अशा थाटात खाच खळग्यातून आम्ही पुढे दिसणाऱ्या कंदिलाच्या धोरणाने कॅम्प गाठला. आमचे स्वागत करण्यास एका झोपडीतून लिहिता लिहिता टिळक उठून सामोरे आले. ते म्हणाले, आपल्याला 3 झोपड्या मिळाल्या. एक स्वयंपाकाला, एक ताराला व एक मला लिहिण्यासाठी. डॉक्टरने येऊन ताराला तपासले. तिला 105 डिग्री ताप होता. ते म्हणाले, बाई, तुम्ही मुलीजवळ राहू नका, तुम्हाला प्लेग होईल. ही बाई बसेल. मी म्हणाले, का? ती कोणाजवळ बसली होती म्हणून तिला हा प्लेग झाला? आणि दुसरीकडे मी राहिले तर मला कशावरून होणार नाही? आणि मी जर हिला सोडून दूर राहावयाचे तर ह्या कामाच्या बाईने काय म्हणून तिच्याजवळ राहावे? डॉक्टर गप्प झाले. मुले व दया गेली. झोपडीत मी, सगुणाबाई व तारा होतो. टिळकांनी त्या मंडळीला खाण्यास नेऊन दिले व काही आम्हाला आणून दिले. पण कशाचे ते खाणे आणि कशाचे पिणे? पौषाचा महिना, कडाक्याची थंडी.
सकाळची वाळलेली ज्वारीची भाकरी व तेथील खापराच्या घागरीतील बर्फासारखे थंडगार पाणी. मनात नाना प्रकारच्या काळज्या. गाडीला 2 रुपये दिले. आता जवळ एक कवडी नाही. झोपडीच्या खाली व वर हात जागा मोकळी. कारण काय तर म्हणे व्हेंटिलेशन. त्या सर्व झोपड्या पत्र्याच्या होत्या. रात्रीतून त्या इतक्या थंडगार व्हायच्या की आतील सर्वांनाच खरोखर थंड होण्याची पाळी यायची. 3 बाजूस आजारी लोक, त्यांचे ओरडणे, पत्रे वाजवणे. इतकेच नाही तर एखादा रोगी पत्र्यावर चढून धपकन दुसऱ्या खोलीत उडी मारायचा. खाली जमीन केलेली नाही. जमिनीवरील गोटे पायांना बोचायचे. पोटात अन्न नाही, डोळ्यांना झोप नाही. मुलीच्या आरोळ्या चाललेल्या. मला वाटले खरोखर यमपुरी जर कोठे असेल तर ती येथेच आहे. ती जागा भेसूर, ती रात्र भेसूर, भोवतालची परिस्थिती भेसूर आणि तिने बनवलेले स्वतःचे मन भेसूर. रोग्यांबरोबर त्यांची माणसेही ओरडत व भांडत. अहो, तुमचा रोगी फार जोराने ओरडतो, त्याला गप्प करा. आमच्या रोग्याचा आत्ताशा कुठे डोळा लागला आहे. कोणी खरेच आजारी तर कोणी घाबरून ओरडायला लागलेले. दुसऱ्या दिवशी डॉक्टर आले तेव्हा त्यांना मी म्हणाले, अहो डॉक्टर, तुम्ही आपले रात्री स्वस्थ जाऊन घरी निघता, पण येथे काय चालले असते त्याची तुम्हाला काही कल्पना आहे का? त्यांना मी सर्व चित्र वर्णन करून दाखवले व काहीतरी झोपेचे औषध द्या म्हणून सुचवले. डॉक्टरांनी माझ्या या सूचनेप्रमाणे दुसऱ्या दिवसापासून औषधात काही बदल केला व रात्री शांत जाऊ लागल्या. दवाखाना तेथल्या तेथेच होता. औषध म्हणजे बेलाडोना असे. ते औषध, थर्मामीटर व औषधाचा ग्लास ही साऱ्या रोग्यांची एकच असत. मी मात्र बेबीसाठी ही सारी निराळी ठेवली होती व स्वतः जाऊन औषध आणीत असे. झोपडीत शेगडी ठेवली होती व मी तिला गरम कपड्याने फॉर्मेंट करत असे. सगुणाबाई नाही तर मी तिला एकसारख्या मांडीवर घेऊन बसलो होतो. तेथे 10 दिवस रोग्यांना व त्यांच्याबरोबरच्या माणसाला तेथलेच खाणे मिळत होते. आम्हाला शिधा मिळे व दया स्वयंपाक करी. आम्ही चांगली 10 माणसे होतो. त्या सगळ्यांचा ती एकटी स्वयंपाक करी. आमच्याकडे येण्याची कोणाला परवानगी नव्हती. पण कोणी नाही असे पाहून मुले हळूच तारेतून आत येत व भेटून जात. टिळकांचे लेखन, वाचन व प्रार्थना सुरूच होत्या. ते म्हणत, देवा, हे संकट तू का आणलेस हे अजून माझ्या ध्यानात येत नाही, पण ह्यात तुझा काहीतरी हेतू आहे एवढे कळते. तो हेतू समजण्याची मला बुद्धी दे. तुझा ह्यात काही हेतू नसता तर आम्हा दोघांपैकी एकालाही प्लेग न होता तो ह्या लहान मुलीलाच का झाला असता? 14 दिवस झाले. सिव्हिल सर्जन आले. त्यांनी व दुसऱ्या डॉक्टरांनी मुलीला तपासले व सांगितले की आता हिची आशा नाही. टिळकांना भडभडून आले. देवाने आपल्याला एक मुलगी दिली. तिला आनंदीबाई जोशांप्रमाणे आपण शिकवू अशी मोठी आशा मनात धरली आणि ती मुलगी देवाने नेली. आता ही चालली. सगुणाबाई दूर जाऊन रडत बसली. तिला बेबीचा लळा लागला होता. इतके दिवस माझ्याबरोबर तिने तिच्या खस्ता खाल्ल्या होत्या. माझी वृत्ती भरपुरीची आहे. कपडे करायचे झाले तरी मी ते अगदी वाढत्या अंगाचे करवते. कोल्ह्याच्या शिकारीला जायचे झाले तर मी वाघाच्या शिकारीची तयारी करते. घरून निघताना मी 1 शेर जवसाचे पीठ, कॅस्टर ऑइल, कोळसे अशा बऱ्याच उपयोगी जिन्स आणल्या होत्या. मीही निराश झाले. 10-15 दिवसात बेबीची पाठ जमिनीला लागली नव्हती. आज तिला मी खाली निजवले. ती शांत पडली होती. शेगडी पेटलेलीच होती. मी ते सारे जवसाचे पीठ शिजवले. गळ्यापासून सर्व छाती पोटावर ते पोटीस घातले. एरंडेल, दूध, साखर गरम करून तिच्या पोटात घातले. पायाशी शेगडी ठेवली. ब्लँकेटने तिला चांगले गुंडाळून घेतले. मग तिला सांगितले, आता तू खुशाल मर. माझ्या मनाला अमुक एक केले नाही असे वाटायला नको. मग दार लावून तिला एकटीलाच आत टाकून मी दूर रानात निघून गेले. अगदी एकांत मिळाल्यावर गुडघे टाकून मोठ्याने आरोळी मारून देवाजवळ प्रार्थना केली की देवा बापा, ही पोर जगू दे. ही माझी नाही, तुझी आहे. तूच ती मला दिली होतीस. मी तिचे लालन पालन केले. तुझी इच्छा असेल तर तू तिला नेशीलच. हिला जर आराम पडला तर मी येथे आचार्याचे काम करीन. असे म्हणून मी गळा काढून मनसोक्त रडले. थोड्या वेळाने मी परत आले. खोलीचे दार उघडण्यास मला धीर होईना. गुडघे टेकून अशी प्रार्थना मी पूर्वी कधीच केली नव्हती. उरात धडकी भरली होती. मोठ्या जुलमाने मी दार उघडले.
पण मी दार उघडताच तिने हाक मारून विचारले, मम्मा तू कुठे होतीस? पप्पा कुठे आहेत? लहानपणी ती मला मम्मा म्हणत असे व त्यांना पप्पा म्हणत असे. मला इतका आनंद झाला की तिला उचलून घ्यावी असे वाटले, पण तिच्या हार्टवर एखाद्या वेळेस वाईट परिणाम होईल हे चटकन ध्यानात येऊन मी तशीच दार लावून धावतच टिळकांच्या खोलीकडे गेले. तेथे टिळक इतर मंडळींबरोबर प्रार्थना करीत बसले होते. मला पाहून त्यांना वाटले मुलगी आटोपल्याची बातमी सांगायला ही आली असावी. मी त्यांना हसत हसत सांगितले, बेबी तुम्हाला बोलावते आहे. पण त्यांना ते खरे वाटेना. माझे हसणे व बोलणे त्यांना वेड्यासारखे वाटले. मी पुष्कळच हसत होते व पुन्हा पुन्हा सांगत होते की बेबी बोलावते आहे. शेवटी आम्ही दोघे ताराच्या झोपडीत गेलो. त्यांना पाहताच ती म्हणाली, पप्पा तुम्ही मला टाकून कुठे गेला होता? मला आंबे आणा. टिळकांनी 1 रुपया देऊन मुलांना बाजारात मोसंबी आणण्यास पाठवले, पण बाजारात सारा शुकशुकाट होता. मोठ्या पंचायतीने त्यांना अगदी बारीक बारीक वाळलेली अशी 5-7 मोसंबी मिळाली. दुसऱ्या दिवशी डॉक्टर आले. त्यांनाही फार नवल वाटले. 18 दिवसांनी ती झोपडी सोडली. देवाने मुलीला प्लेग का आणला याचे उत्तर टिळकांना मिळाले ते असे. एक दिवस कॅम्पमध्ये दुधावरून तक्रार झाली. ती गडबड ऐकून टिळक तेथे गेले. ते म्हणाले, पाहू वही? त्यांना उत्तर मिळाले, साहेब तुम्हाला समजणार नाही. तशीच त्यांनी वही हिसकावून घेतली आणि पाहता तो वहीत आकडा मोठा, प्रत्यक्ष दूध कमी. टिळक मला येऊन म्हणाले, माझ्या प्रार्थनेचे उत्तर मिळाले. ताराला का प्लेग झाला ते समजले. आपल्या इकडे विश्वासू माणसेच कमी. 2 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत एकावर देखरेख ठेवायला दुसरा लागतो. तसेच येथे आहे. रोग्यांची उत्तम व्यवस्था झाली, त्यांचे खाण्यापिण्याचे हाल झाले नाहीत तर रोगी दगावणार नाहीत. आत्ताच पाहिले, दूध कागदी तिप्पट तर प्रत्यक्ष 1 पट. न्हाव्या भटांची सिंहस्थाची पर्वणी तशी ह्या गुलामांची ही प्लेगची पर्वणी झाली आहे. माझा झाला निश्चय की येथे राहून रोग्याचे पडेल ते काम करायचे. तुझी आहे तयारी? मी म्हणाले, हो माझी आहे तयारी. देवाने दोघांना त्या प्रसंगी फारच धैर्य दिले व मोठे मन दिले. ज्याला कोणत्याच रोगाचे भय नाही, कसल्याच घाणीची पर्वा नाही, अशांचे म्हणजे भंग्याचे मन त्याने आम्हाला त्यावेळी दिले. आई देखील जे काम करण्याचा कंटाळा करील ते हा गरीब मनुष्य प्राणी आपल्या कृतघ्न बांधवासाठी करीत असतो. आम्ही दोघांनी आपल्या कामाला मनापासून सुरुवात केली. कॅम्पाजवळ आम्हाला एक झोपडी बांधून देण्यात आली होती, पण आता शिधा बंद झाला होता. पाण्याची पखाल चालूच होती. मुले साहेबांनी परत नेली. सगुणाबाई आपल्या मुलीला भेटायला आपल्या खेडेगावी गेली. टिळकांनी तिला जाताना लुगडे चोळी घेतली. खर्चाला 4 रुपये दिले. पगार 8 आणे होता तो 2 रुपये केला व 4 महिने भर पगारी रजा दिली. आता आम्ही 4 माणसे कुटुंबात ठरलो. पण तेथेही नाही नाही म्हणता 2 मुली मी सांभाळण्यास घेतल्या. दोघींच्याही आया तेथेच प्लेगला बळी पडल्या होत्या. आम्ही दोघेही रोग्यांची पडेल ती सेवा करीत होतो. त्यांचे खाणे-पिणे, औषध पाणी, त्यांची तोंडे धुणे, त्यांना स्पंज बाथ देणे व वेळ पडली म्हणजे त्यांचा शेणगोठा करणे, ही सारे कामे आमच्याकडे होती. तेथे सर्व धर्माचे, सर्व जातीचे लोक येत व आम्ही तेथे आहो हे समजल्यावर त्या कॅम्पची भीती लोकात कमी होऊन अधिकाधिक रोगी येऊ लागले. ते आमच्याच नावावर रात्री कोणत्याही वेळेस येऊ लागले. सिद्दीक शेठनी आम्हाला गरम कपडे करून पाठवले. आम्ही मागितले नव्हते, पण स्वतःच त्यांनी ते पाठवले. तेथे कॅम्पात एक तेली कुलपात अगदी बंद करून ठेवलेला होता. त्याला जाऊन नुसते पाणी पाजायला सुद्धा कोणाला धैर्य होत नसे. आम्ही आमच्या हातात व्यवस्था आल्याबरोबर एक नवीन नर्स आणवली. ती ख्रिस्ती होती व अगदी मनापासून काम करी. पहिल्याच दिवशी मी व जाईबाई ह्या तेल्याच्या झोपडीकडे जाऊ लागलो. तो तेथे दारातच एक शिपाई. तो म्हणे की बाई आत जाऊ नका, तो माणूस फार भयंकर आहे. आम्ही म्हटले, भयंकर असो की कसाही असो, त्याला दूध देणे, औषध देणे हे आमचे काम आहे. कुलूप उघडा. सांगितल्याप्रमाणे त्याने कुलूप उघडले. सांभाळा बरे, तो अंगावर धावून येतो. आणि दार उघडल्याबरोबर खरोखरच तो आमच्या अंगावर धावून आला. तो तसा येताच मी खाडकन त्याच्या तोंडात लगावली. काय झाले कोणास ठाऊक, पण तो चटकन पाया पडू लागला. दूध घे म्हणताच त्याने मुकाट्याने दूध घेतले. औषध देताच औषध प्याला. एक नाना सोनार म्हणून होता. तो म्हणे, बाई मला बरं वाटू दे, तुला सोन्याने मढवून काढीन.
आम्ही बोलून चालून सोनार. आमचा एक हात सोन्याचा तर दुसरा चांदीचा. मी म्हणे, बरं बाबा, काढ मला सोन्याने मढवून, पण सध्या तू सोन्याने मढवलेल्या भिंती मात्र मला धुवून काढायला लावतो आहेस. अडचणीच्या वेळी चाकरांना अडवून धरता येते. पगार वाढवावा म्हणून एक दिवस भंग्यांनी एकदम संप पुकारला. बसले ते आपले स्वस्त हात जोडून. 2 दिवस टिळकांनी व मी भंग्याचे काम सांभाळले. तसे त्या सोनाराने आम्हाला ते ट्रेनिंग देऊन ठेवलेच होते. 3ऱ्या दिवशी प्रेते उचलण्याची पाळी आली. टिळकांनी आपली कंबर बांधली. मीही पदर खोचला. 2 प्रेते उचलून आम्ही गाडीत घातली. आता मात्र भंगी लोक चपापले. ते लागलीच धावून आले व म्हणू लागले, साहेब, आमच्या पाठीवर मारा, आपण पोटावर मारू नका. टिळक म्हणाले, तुम्हाला अधिक पगार मिळू नये असे माझे मुळीच म्हणणे नाही. मात्र तुम्ही अशा आणीबाणीच्या वेळी रोग्यांना अडचणीत पाडणे तुमच्या माणुसकीला शोभत नाही. आम्ही तुमचा पगार वाढावा म्हणून अगदी जरूर प्रयत्न करू. हे तुमचे भाऊ मरताहेत आणि तुम्ही ह्या वेळेस अडवता हे बरे नाही. आता तुमच्या पगाराची मी खटपट करीन, पण जर का पुन्हा असे केले तर मात्र माझ्याकडून काही मदत होणार नाही, हे पक्के लक्षात ठेवा. टिळक प्लेगच्या रोग्यांचे काम करू लागले तेव्हा कोणी म्हणू लागले, लेकीचा प्लेग टिळकांच्या फायद्यावर पडला. आता काय ते खोऱ्याने पैसे ओढीत आहेत. तर कोणी म्हणे, पहा बिचारा लोकांसाठी कसा झिजत आहे. टिळक म्हणत, निंदा स्तुतीचा जगी तमाशा, फंदी तू त्या पडू नको. मान घडो अपमान घडो तव, हसू नको तू रडू नको. रोगी चांगले बरे होऊ लागले. मृत्यू संख्या छावणीच्या शेकडा 10 वर आली. सर्व मंडळींचा फोटो काढला. कर्नल क्रॉकरीने टिळकांना एक सर्टिफिकेट दिले. टिळक म्हणाले, मला काय करायचे तुमचे सर्टिफिकेट? पण त्यांनी तोंडीही फार आभार मानून बळे त्यांच्या हातात ते ठेवले. टिळकांनी ते पत्राच्या तारेला लावून ठेवले होते, पण रद्दी पत्राबरोबर त्याचीही कुठे वासलात लागली. टिळकांच्या चरित्रात मला एक गोष्ट आढळून आली की कामाच्या आवडीपुढे त्यांना मानापानाची पर्वा नसे, तशीच कीर्तीचीही पर्वा नसे. माझे चरित्र घडले तसे लिहा हे सांगताना त्यांना हेच सांगायचे होते की माझ्या दोषांवर मुळीच पांघरून घालू नका. आणखी एक गोष्ट म्हणजे त्याच्या उच्च ध्येयाने परिपूर्ण अशा चरित्राचा परिणाम दुसऱ्यावर फार चटकन होत असे. नाहीतर नारायणराव गोखल्यांची मुलगी भंग्याचे काम इतक्या आनंदाने व उत्साहाने करण्यास तयार होणे शक्यच नव्हते. महाराचा नुसता कुठे शिंतोडा अंगावर उडाल्याचा भास झाला तर साऱ्या जन्मभर स्वतःला व घरातील सगळ्यांना माझ्या वडिलांनी घासून पुसून घेतले होते. त्याच पित्याची मी कन्या वाईस भंग्याच्या घरचे अन्न खाते काय नि नगरच्या दवाखान्यात हलकी समजलेली कामे करायला धावते काय. टिळक माझे ह्या बाबतीत गुरु होते. त्यांनी मार्ग दाखवला की त्या मार्गाने डोळे झाकून बेधडक पळण्याचे काम मात्र माझे असे. मला जर काही यशाचा वाटा असेल तर तो त्यांनी मार्ग दाखवल्यानंतर न कचरता त्यावरून बेधडक जाण्यात आहे, एवढेच.